असं आपल्या आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमनी जसं एक स्वप्न बघितलं म्हणण्यापेक्षा दाखवलं. अगोदर आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना दाखवलं आणि आम्ही ते सगळं तुमच्या डोळ्यात पेरलं आणि आता ते उगवताना बघायचंय. तर एक जलतारा नावाची एक छोटीशी कविता मी सादर करते. मी आज काम सुरू असताना बसल्या एक सहज यादी बनवता कविता केली. सर्वप्रथम आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांसाठी आदरणीय महोदया, सर्वप्रथम अभिनंदन. चिया सीड प्रकल्प यशस्वीपणे राबवला, राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मानही मिळवला. सोबतच एक स्वप्न डोळ्यात त्यांनी पाहिलं, वाशिमच्या विकासासाठी स्वतःला वाहिलं. ध्यास फक्त एकाच होता, आकांक्षित जिल्हा समृद्ध व्हावा. लगेच घेतल्या सभा आणि लागोपाठ आढावा. प्रत्येक जिल्ह्याला असा जिल्हाधिकारी लाभावा. सुट्टीवर असताना सैनिक जसे युद्धावर जातात, त्याचप्रमाणे काहीशा आमच्या देवकर मॅडम वाटतात. रजेवर होत्या मॅडम तरी सभा त्यांनी घेतली. कर्मचाऱ्यांनी मग उत्स्फूर्तपणे साथ त्यांना घातली. देवकर मॅडम आमच्या खरंच आहेत रॉकस्टार. कधी प्रेमानं तर कधी रागावून सांगतात, लवकर करा काम, आता वेळ नाहीये फार. तालुका पाणीदार करण्याचा संकल्प त्यांनी घेतला. तुमच्या आमच्या साथीने विडा त्यांनी उचलला. वाळके साहेब त्यांच्या विशेष शैलीत बोलले. पाण्याचे महत्त्वही त्यांनी कळवळीने सांगितले. कसा असतो शोष खड्डा कसे मुरेल पाणी, जल है तो कल है, हे जाणून घ्या सर्वांनी. आता आमचा एकच नारा, एकरी एक जलतारा. खरोखरच प्रेरणादायी व्यक्तिमत्व सरांचं, ज्यांना मी पहिल्यांदाच ऐकलं. पळसकर साहेब आमचे नम्र आणि शांत. संयमाचा त्यांच्या तुम्ही नका बघू अंत. गावामध्ये आले तेव्हा बोधवाक्य त्यांनी सांगितले. आतापर्यंत निसर्गाकडून घेत आलोत आपण, कधी ऋण नाही फेडले. भाषण त्यांचे ऐकून प्रत्येकानेच केला विचार. आता तरी ऋण फेडूया, होईल कमी भार. सुरुवात मग झाली कंबर कसून. सर्वांनाच कळले आता काम नाही होणार ऑफिसात बसून. सुरू झाला प्रवास मग अंगण ते रणांगण. अंगण म्हणजे आम्ही घरोघर जाऊन सांगितलं, त्यामुळे अंगण आणि रणांगण यासाठी की युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि खरोखर एक युद्ध आहे. पाण्यासोबत आपण निसर्गासोबत करत आहेत ते. आम्ही सरसावलो लोकांना दिली हाक. विश्वासाने तेही देत आहेत साथ. स्पर्धा आता सुरू आहे पुढे जाण्याची. जिंको कुणी मात्र पातळी वाढेल नक्कीच पाण्याची. सर्व आता पेटून उठले एकच आहे ध्यास. वॉटर हिरोही मागे कसे राहतील, मोलाचे कार्य त्यांचे खास. कुणी एक मी म्हणून होत नाही काम. रात्रंदिवस झटत आहेत ते, करत नाहीत आराम. एक जलतारा करत शेकडो हजारो लाखोवर आकडा जाईल. आणि 2 डोळ्यांनी बघितलेलं आमच्या मॅडमचं स्वप्न, समृद्ध जिल्ह्याचं स्वप्न साकार होईल. खूप छान, खूप सुंदर कविता केली तुम्ही. आणि जे माननीय जिल्हाधिकारी मॅडमने जे स्वप्न बघितलंय, हे सोपं नाही. म्हणजे आकांक्षित जिल्ह्यामध्ये आकांक्षित जिल्हा का राहतो, तर तिथं काहीतरी कमतरता असतात लोकांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा आणि निसर्गाच्या गोष्टीमध्ये. जसं वाशिम जिल्ह्याच्या काही मर्यादा आहेत, तसं लोकांच्या आपल्याही काही मर्यादा आहेत. आपण तेवढे प्रगत नाही आहेत. आणि अशा लोकांसोबत स्वप्न बघणं हे सोपं नाही. आणि ते कोणत्याही परीनं सत्यात सुद्धा उतरत आहे आणि त्यासाठी प्रयत्न खूप वेगवेगळ्या स्तरावर त्या करत आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या कवितेतून त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे सर, मी जेव्हा आता लोकांना कन्व्हिन्स करते, लोकांना म्हणते बघा, त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात 3 दिवसापूर्वी, तेव्हा सांगितलं की आपल्या इथे खूप मोठे अधिकारी येऊन गेले. आता काही म्हातारे आजोबा वगैरे असतात, बघा एवढे छान अधिकारी येऊन गेले. कलेक्टर मॅडम आल्या होत्या का? म्हटलं नाही, पण येणार आहे. म्हणजे ते अशी वाट बघत आहे की आपल्या गावात कलेक्टर मॅडम येणार, म्हणजे त्यांची उत्सुकता आहे त्यांना. बरोबर. कधी हे म्हणजे मोठे अधिकारी किंवा कलेक्टर म्हणजे तहसीलदारच्या वरचे लोक कधीही या गावात येऊन गेले नाहीत सर. एवढं म्हणजे लोकांना कलेक्टर काय असतो हे पण माहिती नाहीये. लोक तिथपर्यंत अजून पोहोचले नाही. एवढं हे ग्रामीण भाग तर आहे, पण वाशिमच्या एवढा जवळ असून हे गाव तरी पण एवढं मागासलेलं आहे सर. तर या गावासाठी काहीतरी झालं म्हणजे खूप वैशिष्ट्यपूर्ण काम होईल, याचं मला समाधान राहील. नक्कीच. तुम्ही जेव्हा पहिलं याल ना, म्हणजे तुम्ही पहिलं पाऊल टाकलं,
म्हणजे हे स्वतःहून टाकलंय, स्वतः जिंकलं. आणि जेव्हा पहिली कोणती गोष्ट आपण गाव पुढे येतं ना, एक पाऊल टाकतं, प्रशासन 9 पावलं टाकतात. म्हणजे तुम्ही आता काम करता, मी म्हणेल की घाई करू नये. आपण जिल्हाधिकारी मॅडम इथे येण्याची काही घाई करू नये, त्या स्वतःहूनच येणार आहेत. कारण तुम्ही एवढं सुंदर काम करताय, जेवढा वेळ त्यामध्ये जाईल ते अधिक चांगलं असेल. कदाचित मी म्हणेल की आपले संपूर्ण जलतारा झालेले असतील, जेव्हा काही इव्हॅल्युएशन चालू असेल तेव्हा आणखीन त्याचा आणखीन काही वेगळा आनंद असेल. किंवा जसा मग पाऊस आला, असा काही पाऊस येत आहे आणि आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम सुद्धा गावात येतात पाणी बघायला, पाणी कसं मुरतं, तर तो एक आनंद अजून वेगळा राहणार आहे. तर नक्कीच त्यांचं आगमन इथं होणार, म्हणजे होणार 100%. फक्त आता कधी करायचे हे आपल्यावरच आहे. आपण आता बोलवलं तरी येतील, परंतु मी म्हणेल की आता आपण पहिले काम करू. आमचं टार्गेट झाल्यानंतरच मॅडमनी यावं, आमची पाठ ठोकायला, आमच्या गावकऱ्यांना शाबासकी द्यायला. नक्की बस. नक्की नक्कीच येतील. खूप मोलाचं सहकार्य आहे सर गावाल्यांचं, नक्कीच. स्पेशली या टीमचं माझ्या. मी सकाळी 5 पासून 6 पासून आज पोरं कामाला लागली. बरं. म्हणजे 5 वाजल्यापासून मी त्यांच्या मागावर असते. बिलकुल उठा, गेटअप, Yes. चला रेडी व्हा, कामाला लागा. राईट. म्हणजे आता असं दिसतंय की भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे आणि ते तिकडून काहीतरी गोळा टाकतायत, हे हरवतायत आणि भारत जिंकत आहे. जिंकत असताना जी आपल्याला नशा आहे, ते आपण न्यूज पाहतोय, आज भारतानं काय केलं, उद्या भारतानं काय केलं, आणि ती प्रेरणा मात्र तुम्ही वॉटर हिरो घेताय आणि ते सगळी ऊर्जा शेतामध्ये घालवताय. नाहीतर इतर गावातले काही मुलं असतील की जी ऊर्जा घेतायत, परंतु ते कदाचित पारावर घालवतात, गप्पा मारण्यात घालवतात, व्हॉट्सअप खेळण्यात घालवतात, फेसबुकवर घालवतात. तुम्ही मात्र या शेतामध्ये घालवताय. आणि नक्कीच हे जे काम करणार आहात ना, तर हे अद्वितीय काम आहे. हा प्रयोग जगात पहिल्यांदा होत आहे, स्पर्धेचा जलताराच्या. आणि जगात असा एखादी गोष्ट पहिल्यांदा होत आहे, त्या पहिल्या स्पर्धेमध्ये तुम्ही पहिले येतात, ही किती मोठी गोष्ट आहे, हे प्रत्येक जण लक्षात करेल. मी म्हणेल मॅडम, जिल्हाधिकारी मॅडम, तर तुम्ही स्वप्न बघितलंय. मी असं बघतोय की माननीय मुख्यमंत्री या गावामध्ये आले पाहिजे. हे पहिलं. त्यानंतर माननीय पंतप्रधानांना वाटलं पाहिजे की हे तामसाळा गाव कोणतं आहे, आणि ते सुद्धा या गावाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांनी यायची इच्छा व्यक्त केली पाहिजे. आणि हेही शक्य आहे. आणि हे कशामुळे, तर आपण या म्हणून नाही येतील, आपण यापुढे इथं काम करतोय आता जलताराच्या माध्यमातून भूगर्भातील पाणी वाढवण्याचं. परंतु इथून सांगितलं की इथून पुढचा टप्पा कोणता आहे, तुम्हाला जिंकायचं आहे राज्यात तुमच्या शेतीमध्ये काम करून गटाच्या माध्यमातून. जेव्हा ती स्पर्धा असते ना, तर ते सुद्धा बक्षीस वितरण माननीय मुख्यमंत्री करतायत. तर या अनुषंगाने मी थोडं बोलते. हा. आमचे हे जे वॉटर हिरो बसलेले आहेत, यांनी एक गट शेतीचा प्रयोग केलाय, खूप सुंदर. बर. कुठलं पीक आहे ते, झुकिनी नावाचं एक पीक आहे, काकडीचा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर लाहोरकर, तामसाळा. आमच्या गावाकडे तसं जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यात सगळ्यात दुर्लक्षित गाव म्हटलं तर तामसाळा. सगळ्या दृष्टिकोनातून आमचं गाव मागास असल्यामुळं आमच्या तलाठी मॅडम रेखाताई पटुकले यांनी गावात आल्या, गावाची पाहणी केली. आमच्या जी पाण्याची समस्या आहे, जी सिंचनाची समस्या आहे, ही कशामुळे झाली, काय कारण आहे, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला. आणि आमच्या गावात रात्री 9-9 वाजेपर्यंत त्यांनी येऊन मिटिंगा घेतल्या, लोकांना समजावून सांगितलं की बा आपलं गाव सिंचनापासून एवढं वंचित आहे, शिक्षणापासून आहे, आरोग्यापासून, सगळ्या दृष्टिकोनातून आपलं गाव मागास आहे. तर याच्यातून पुढं आपल्याला कसं जाता येईल किंवा याच्यातून आपल्याला कसा उपाय काढता येईल, त्यासाठी त्यांनी या जलताराचं सगळं महत्त्व रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत गावात येऊन, मंदिरावर मिटिंग घेऊन, गल्लीवर मिटिंग घेऊन त्यांनी समजावून सांगितलं. शेतकऱ्यांना ते पटवून दिलं. जिल्ह्यात प्रथमच आम्ही आमची जी FPO स्थापन केला आणि आम्ही 10 कास्तकार मिळून. काय नाव FPOचं? आमच्या FPOचं नाव कृषी योद्धा तामसाळा. बर. शेतकरी कृषी योद्धा तामसाळा म्हणून आम्ही एक FPO स्थापन केला आणि त्याच्या अंतर्गत आम्ही जिल्ह्यात प्रथमच विदेशी भाजीपाल्याची लागवड केली. त्यामध्ये आम्ही येलो झुकिनी म्हणून, पिवळी काकडी म्हणून तिची आम्ही निवड केली. आणि त्या 2 एकराचा प्लॉट आम्ही घेतला. त्यामधून आम्हाला चांगलं बेनिफिट सुद्धा मिळत आहे आणि अजून मिळत आहे. कधी लावला तुम्ही तो प्लॉट आम्ही जवळपास 10 मार्च रोजी लागवड केली आणि आता प्रोडक्शन सुरू आहे. आणि आता प्रोडक्शन चालू आहे. हार्वेस्टिंग आमच्या सतत चालू आहे. किती झाले आतापर्यंत हार्वेस्टिंग, तोडणी किती झाल्या आतापर्यंत? आमच्या जवळपास 8 ते 10 हार्वेस्टिंग झालेले आहेत. आणि आजची 9वी. किती माल निघाला आतापर्यंत? 30 टन. 30 आणि काय भाव मिळत आहे? आम्हाला सुरुवातीला 40 मिळाला, आता 60 मिळतोय. बर. आम्हाला चांगला, इतर काकडीपेक्षा याला मागणी आहे, याला जास्त मागणी आहे. आणि शहरी भागात विशेष म्हणजे हा
पूर्ण जो येलो झुकिनीचा प्रोडक्ट आहे, हा. हा जो फळ आहे, हा. याला मॉलमध्ये जास्त मागणी असल्या कारणानं आम्हाला बर. त्याचं चांगलं बेनिफिट भेटत बर. आहे. मग तुम्ही मार्केटिंग कुठं करता याचं? आम्हाला मार्केट वाशिमला तर उपलब्ध नाहीये, त्यामुळे आम्ही स्वखर्चानं ट्रॅव्हलिंग करतोय. आम्ही ट्रॅव्हलच्या आपल्या पुणे, मुंबई, नागपूर ट्रॅव्हल जातात, हा. यांच्याशी संपर्क साधून तिथल्या आम्ही तो माल देतोय देतो त्यांना. आणि त्या व्यापारी तिथं ते खाली करून सोडून देतात. घेतात बर. आणि बेनिफिट आम्हाला ऑनलाईन करतात. Right. आणि पुण्याला कुठं, पुण्याला का कुठं? पुण्याला पाठवतो, नागपूरला पाठवतो, बर. 2 ठिकाणी पाठवतो आम्ही. बर. आणि तिथून म्हणजे तो मग हे डेली माल निघतो तुमचा का कसा सध्या? 1 दिवसाआड एक दिवसाआड तुम्ही माल ही विकताय? माल. हो, बर. त्याला काय ठिबक वगैरे केलंय का ठिबक कसं? केलेलं आहे. बर. आम्ही दुसऱ्याकडून दुसऱ्याच्या म्हणजे आमच्या शेत त्या लायक नसल्यामुळं हा. आम्ही दुसऱ्या शेतकऱ्याचं शेत ते भाडेतत्वावर घेतलं, बर. पाणी सुद्धा विकत घेतलं बर. आणि आम्ही ते उत्पन्न काढतोय. राईट. आणि तुम्हाला त्याचा फायदा पण होता? फायदा पण होतोय. नक्कीच. खूप छान प्रयोग तुम्ही केलाय. म्हणजे एक जर तुम्ही प्रयोग करू शकता तर तुम्ही तर काही करू शकता आणि तुम्ही नक्कीच सर. स्वतःहून केला. म्हणजे अनेक हो काही सर, नवीन आम्ही नवीन सर्व पिकं 10 पण आहेत, शेतकरी राबतो. ते पण आता तुम्ही घेऊ शकता. नक्कीच या माध्यमातून मी सांगितलं की मॅडम मला असं वाटतं की मला काहीतरी करावं लागेल. मी सांगतो तर मला असं दिसते की काहीच नाही, फक्त यांना शाबासकी देत राहायची. जसं इथं आलो हे करतोय. जसं आता तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली, मला दिसतं की फक्त तुम्हाला शाबासकी देणं आहे किंवा काही गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी जर उपलब्ध झाल्या तर तुमच्यापर्यंत आणून देणं आहे. ऑलरेडी तुम्ही ते करताय आणि ते पुढे जात आहे. तर नक्कीच त्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा आता तुम्हाला सदस्य सध्या वाढवले का तेवढेच आहेत? 10 नाही, आहेत? सध्या 10च आहे. अजून शेतकऱ्यांना याची माहिती नाही आणि बरोबर आहे. अजून पूर्ण वेळ शेतातच जातो. पूर्ण वेळ आम्ही शेतीच करतो. बरं. तसं नक्की, आमचं नक्की. ध्येय उद्दिष्ट आहे की 250 आता शेतकरी पुढच्या आम्हाला वेळेस मी जोडायचे. जेव्हा येईल तर मी इथं कमी येईल आणि मी 10 डायरेक्टर सोबत बसेल संध्याकाळच्या वेळेवर. तर आता आपण या ठिकाणी थांबू. तुमचे खूप खूप धन्यवाद.